हे हाय एव्हरीवन, वेलकम टू सारिकास रेसिपी। तर आज आपण बघणार आहोत फिश फ्राय। अतिशय कुरकुरीत व टेस्टी लागणारी ही फिश फ्राय आहे। यावरचं कोटिंग देखील निघत नाही आणि अशा काही टिप्स आणि ट्रिक्स सोबत मी तुम्हाला ही फिश फ्राय दाखवणार आहे। तर बघूया त्यासाठी काय साहित्य लागतं। तर आज आपण इथे अर्धा किलो फिश घेतले आहेत। तर हा चोपडा मासा आहे। या माशांना मी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। आता याला मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला मसाला हवाय। तर काय मसाला हवाय तो बघूयात। तर इथे मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचं तुकडं, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात। आता याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे। लक्ष ठेवा, यामध्ये पाणी नाही घालायचं आपल्याला। थोडासा लिंबूचा रस यावरती आपल्याला पिळून टाकायचा आहे आणि लिंबाच्या रसामध्येच ह्याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे बारीक। तर याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात। आता तयार वाटण आपण फिशवरती कोटिंग करून घेणार आहोत। आता तयार वाटणामध्ये चवीपुरतं मीठ देखील ॲड करायचं आहे आणि हे वाटण आपल्याला ह्या फिशवरती छान असं कोट करून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता, एक बाजूने आपलं कोट करून झालेलं आहे आणि याला पलटी मारून दोन्ही साईडनी व्यवस्थित असं ह्याला कोटिंग करून घ्यायचं आहे या मसाल्याचं। तर छान असं बघा कोट होतंय। तर मी तुम्हाला सांगणार आहे की ह्याचं जे आपण कोट करतो ना, ते कोटिंग तेलामध्ये फुटतं बरेचशा लोकांचं। तर ते फुटू नये म्हणून काय करायचंय ते मी सांगणार आहे। तर व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। या रेसिपीविषयी अजून तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी नक्की त्याचं उत्तर देईल तुम्हाला। तर बघा छान असं दोन्ही बाजूनी कोट करून फिशला झालेलं आहे। तर आता याला आपण झाकण ठेवून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे। याचं कारण असं की जेव्हा आपण फिश फ्राय करतो आणि जेव्हा खायला घेतो त्यावेळेस आलं लसूणचा स्वाद खूप छान लागतो खाताना, त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। तर आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवून देऊयात। यासाठी याला मुरण्यासाठी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून देऊयात। अर्धा तास झालेला आहे। तर आपले फिश छान असे मुरले आहेत, तरी ते बघू शकता। आता आपण याला मसाला तयार करून घेऊयात तळण्यासाठी। आता एक मोठा प्लेट घेतला आहे मी इथे। आता यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे। हे मसाल्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या फिशच्या क्वांटिटीनुसार बनवू शकता। इथे मी अर्धा किलोच्या हिशोबानेच हे बनवलेलं आहे। 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर, 5 ते 6 चमचे मी बेसन पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर घेतला आहे। तर कॉर्नफ्लॉवर पावडरमुळे छान कुरकुरीतपणा येतो त्याला। अर्धा चमचा हळद पावडर आणि बघा धने जिरे पूड घेतली आहे अर्धा चमचा। त्यानंतरनं चवीपुरतं मीठ। तर इथे गरम मसाला ज्यांना ऑप्शनल आहे, ज्यांना आवडत असेल तर ते घालू शकता, नसेल ते स्किप देखील करू शकता, मी नाही घातलंय। त्याचप्रमाणे लाल तिखट काश्मीरी रेड मिरची पावडर आहे, याने कलर छान येतो म्हणून मी कलरसाठी मिरची पावडर घातली आहे। तर आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हलक्या हाताने आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत। छान आता याचं मिक्सिंग असं झालेलं आहे। तर आता याच्यामध्ये जे आपण मॅग्नेट केलेले फिश होते ते ह्याच्यामध्ये असे आपल्याला घोळवून घ्यायचे आहे। हे बघा, यावरती आपल्याला ते फिश टाकायचं आहे आणि असं त्याला प्रेस करून घ्यायचं आहे हा मसाल्यामध्ये त्याला। तर बघा 1 ते 2 मी तुम्हाला इथे फिश दाखवते आहे याला मसाल्याचं कोटिंग कसं करायचं। बघा यावरती थोडा थोडा असा मसाला टाकायचा आहे आणि हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आहे। तर सेम दोन्ही बाजूनी तसंच करायचं आहे। तर हे बघा छान असं याला दाबून घ्यायचं आणि आता हा पूर्णतः याच्यावरती मसाला टाकून झालेला आहे। तर याला असं पुन्हा ह्याचा एक्स्ट्राचा मसाला जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि याला बघा असं हलक्या दोन्ही पण हाताने असं दाबून घ्यायचं आहे। जो मसाला आहे ना तो असा चिकटला गेला पाहिजे। यामुळे काय होतं, आपण जेव्हा फिश तळतो ना तर ते तेलामध्ये याचं कोटिंग फुटत नाही। तर ही टिप तुम्ही लक्षात ठेवा। याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा फिश करून दाखवते आहे आणि याच पद्धतीने आपल्याला सर्व फिश यामध्ये असे कोटिंग करून घ्यायचे आहेत आणि सर्व फिश कोट झाले की ह्याला 3 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता, दुसऱ्या फिशला देखील आपलं असं कोट करून झालेलं आहे। तर आपण याला आता साईडला ठेवून देऊया 2 ते 3 मिनिटासाठी। तर हा बघा आताच करून झाले, तर त्यावरती मसाला दिसतोय। तर 3 मिनिटानंतर बघा, हे बघा 3 मिनिट झाले। तर जे फिशने जे पाणी होतं ते एक्स्ट्राचं ते एक्झॉर्ब करून घेतलं आहे, शोषून घेतलं आहे। तर आता आपण याला फ्राय करूयात। आता गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला होता। आता या गरम तव्यावरती आपल्याला 9-10 चमचे तेल घालून घ्यायचं आहे।
तर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जर डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही पूर्णतः हे मासे तळून देखील घेऊ शकता. तर ते मला पूर्णतः तळायचे नाही, अगदी थोड्याशा तेलावरतीच मला तळून घ्यायचे आहे. तर त्यामुळे मी ते थोडंच तेल टाकते आहे. तर तेल बघा छान गरम झालं आहे आणि त्या गरम तेलामध्ये आपल्याला हे फिश सोडायचे आहे. तर मी ते 4च तुकडे यामध्ये टाकते आहे. जास्त जर तुकडे टाकले तर ते एकमेकाला चिटकून त्याच्यावरचं कोटिंग फुटलं जातं, म्हणून थोडे थोडेच आपल्याला टाकून तळून घ्यायचे आहे. आता ह्या माशाच्या वरच्या साईडला ना जे गरम तेल आहे तव्यावरचं ते टाकूयात, म्हणजे थोडेसे वरतून देखील थोडेसे क्रिस्पी होतील हे. तर बघा या पद्धतीने आता याला असं 2 मिनिटासाठी स्लो फ्लेमवरती ठेवूयात. तर बघा 2 मिनिट झालेलं आहे. तर याला आता आपण पलटी करून घेणार आहोत. तर तुम्ही ते बघू शकता माशाची जी एक साईड आहे ती खूप छान अशी भाजली गेलेली आहे, छान अशी फ्राय झालेली आहे. तर आता आपण सगळे मासे याला उलटे करून घेणार आहोत. तर आता दुसरी देखील साईड छान आपण 2 ते 3 मिनिटासाठी इथे शेकून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत. ते 2 मिनिट याला देखील असंच ठेवायचं आहे फ्राय होण्यासाठी. तर दोन्ही बाजून याला असं छान असं भाजून घ्यायचं आहे. एक 5 ते 6 मिनिट लागतात त्याला छान असं फ्राय होण्यासाठी. तर बघा दोन्ही बाजू आपल्या छान अशा फ्राय झालेल्या आहे. तर मी याला आता काढून घेते आहे. खूपच छान आपली फिश फ्राय झालेली आहे. तर आता आपण याला साईड एक डिशमध्ये काढून घेते. तर ही तयार फिश तुम्ही भाकरी चपाती सोबत देखील खाऊ शकता. सर्व फिश आपल्याला असे तळून घ्यायचे आहेत. आता उरलेले आपण यावरती फिश टाकून घेतो आहोत. तयार आहेत आपली फिश फ्राय. तर याला कोथिंबीर टाकून थोडंसं गार्निश करून घेतो आहोत. तर कशी वाटली तुम्हाला फ्रेंड्स आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूया तशाच एक नवीन रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. यातला एक पीस मी तुम्हाला तोडून दाखवते आहे. खूप टेस्टी आणि छान झालेली आहे रेसिपी.